आता पाहुयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी। पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणीला सुरुवात। पहिल्या दिवशी 3 गावांमधील 50 हेक्टर क्षेत्रफळाची मोजणी। पोलीस बंदोबस्तात मुंजवडी, खानवडी आणि एकतपूर गावातील मोजणी पूर्ण। पुणे शहरालगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये असणाऱ्या जमिनीची कागदपत्र देण्यासाठी लाच मागितली। 3 महिला तलाठ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। देवीच्या मूर्तीवरील सुवर्णहार लंपास। पुण्याच्या कात्रजमधील घटनेनंतर गुन्हा दाखल। देवीच्या मूर्तीवरील 10 लाख रुपयांचा सुवर्णहार चोरला तर सुखसागर नगर परिसरातील एका बंगल्यातील घटना। गुन्हेगार रिजवान उर्फ टप्पू सत्तार पठाण यानं उभारलेल्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा। काळेपळर या पोलीस आणि पुणे महापालिका प्रशासनाची संयुक्तपणे कारवाई। सय्यदनगर परिसरातील बांधकामावरती हातोडा चालवला। मुंबई पुण्यात घरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यानं घर विक्रीत मोठी घसरण। जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचं चित्र। गेल्या वर्षीच्या तुलनेत 9% घट। पुणे विद्यापीठात 300 कोटींची अपहार झाल्याचा आरोप करत याचिका दाखल। कुलगुरू प्रभारी कुलगुरूंच्या निलंबनाची मागणी तर विद्यापीठानं याचिकेमधील आरोप तथ्यहीन असल्याचं सांगून आरोप फेटाळले। नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा लांबणीवर। पाऊस आणि पूरस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलली। 9 नोव्हेंबरला परीक्षा होणार असल्याची माहिती।